सुट्टी संपून मी कासेगावमध्ये आलेले आणि मला भैया सोडायला आलता कासेगावला. तर आता भैया घरी आलाय म्हटलं मटण तर झालंच पाहिजे. मी मटण आणलं होतं घरी, सुक्कं मटण केलं, रस्सा केला आणि पुलाव केलता मटणचा. तर तुम्हाला इथे दाखवलं मी सुक्कं मटण कशा पद्धतीने केले आणि रस्सा पण बघा. आपला नवीन कांदा लसूण मसाला जो आहे तो वापरून केलेला आहे मटण. आता इंस्टाच्या व्लॉगमध्ये मी रेसिपी शेअर करत नाही, कारण की भरपूर वेळा मी रेसिपी दाखवलेली आहे आणि सारखं तेच तेच नको वाटतं बघायला तुम्हाला सुद्धा. त्यामुळे मी रेसिपी टाकायचं बंद केलेलं आहे. आता सगळा स्वयंपाक तर झालेला आणि आम्ही जेवायला बसलोय तर 12:30 वाजून गेलेल्या. तर सगळ्यांचे पंगत बसले, पोरांची पंगत आधीच उठली होती. आज आमच्या वहिनीने मटण पुलाव केलेला आणि तो कुकरमध्ये केलता. तर ते सुक्कं मटण इथं घेतले, रस्सा घेतलाय आणि मटणात चरबी जास्त होती त्यामुळे भरपूर तेल सुटलं होतं मटणाला. आणि इकडं तुम्ही मटण पुलाव बघा, एक नंबर झालेला मटण पुलाव. तर खाली थोडासा करपलेला आणि तो करपलेला पुलाव एवढा भारी लागत होता का नाही. तर आम्हाला तर भरपूर आवडतो करपलेला पुलाव. आता ह्या मटण पुलावची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा, मी तुम्हाला रेसिपी नक्कीच देणार आहे. तर आमचं सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर माझं एक पार्सल आलं होतं. ते पार्सल म्हणजे आपलं पॅकिंग बॅग आल्या होत्या. तर चटणीचा व्यवसाय चालू केल्यापासून ह्या पिशव्यांची गरज लागायला लागलेली आहे. तर त्या मागवलेल्या 100 मागवलेल्या 200 रुपयेमध्ये. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्कीच सांगा.